छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील हळदा गावांमध्ये शासकीय सेवेत निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला। या सत्कार सोहळ्यादरम्यान कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंठा ढाकणे, उद्घाटक मनोरे नायब, तहसीलदार सिल्लोड, प्रमुख अतिथी डॉक्टर जोहरे, वैद्यकीय अधिकारी सोयगाव गवळी, प्रिन्सिपल अंजिता, लर्निंग हब अजिंठा, माजी उपजिल्हा अधिकारी हरिश्चंद्र गवळी, हळदा सरपंच पल्लवी किशोर गवळी, आयोजक राजे शिव छत्रपती सार्वजनिक वाचनालय व समस्त ग्रामस्थ मंडळी हळदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हळदा, वसंतदादा पाटील विद्यालय हळदा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवनाथवाडी हळदा, शासकीय सेवेत निवड झालेली मुलं गणेश लक्ष्मण भोटकर, आरोग्य विभाग सोयगाव सुनील राजू गवळी, वन विभाग चंद्रपूर दिनेश कडुबा, कनिष्ठ लिपिक जिल्हा परिषद पालघर साक्षी वसंत गवळी, ग्रामसेवक जिल्हा परिषद बीड वैशाली प्रभू गवळे लोहमार्ग, पोलीस छत्रपती संभाजीनगर पूजा सचिन गव्हाणे, शहर पोलीस ठाणे गोविंद शामराव सोनवणे अग्निवीर, अक्षय संजय लहाने अग्निवीर, पवन रमेश गवळे अग्निवीर, अश्विनी कृष्णा लहाने आरोग्य सेवक छत्रपती संभाजीनगर, रवींद्र देवीदास गवळी आरोग्य सेवक, ऋषिकेश संतोष उबाळे लिपिक कलेक्टर ऑफिस इत्यादी मान्यवर उपस्थित होते। आपण कुठे जन्माला यावं, कुठल्या गरीब घरामध्ये, कुठल्या जाती जन्माला यावं, कुठल्या धर्मात जन्माला यावं, मी गोरा जन्माला यावं की मी काळा जन्माला यावं, मी स्त्री म्हणून जन्माला यावं की मी पुरुष म्हणून जन्माला यावं, हे आपल्या हातामध्ये नाहीये। म्हणजे आपण गरीब म्हणून जन्माला यावं की श्रीमंत म्हणून, हे आपल्या हातामध्ये नाही, पण आपण गरीब म्हणून मरायचं नाही हे मात्र आपल्या हातामध्ये आहे। आणि गरीब म्हणून मरायचं नाही तर मग श्रीमंत होण्यासाठी चोऱ्या चपाट्या करणं हा काही मार्ग नाही। शर्यत दोन पद्धतीने जिंकता येते, एकतर लोकांचे पाय तोडायचे आणि आपल्या आहे ते कमकुवत पाय घेऊन चालायचं आणि विजय मिळवायचा, नाहीतर मग इतरांचे पाय कितीही मजबूत असू देत त्यापेक्षा कणभर जास्त आपले पाय मजबूत करायचे आणि ती शर्यत जिंकायची।